डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पद्धत पण बदललेली आहे. म्हणजे जर आपल्याला एस-एम-एल लिस्टमध्ये आपलं नाव एम-बी-बी-एस, बी-डी-एसच्या जर बघायचं असेल, तर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक नम्र विनंती करतोय आणि माफी मागतोय. जर समजा तुम्हाला क्यूआर जर मिळाला नसेल, तर मला माफ करा. कारण पेड मेंबर जे घेतो ते लिमिटेड घेतो आणि त्यांच्यावर फोकस करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे अनलिमिटेड काउन्सिलिंग मेंबर जॉइन करायचे आणि नंतर मग कॉल उचलायचे नाही किंवा WhatsAppला रिप्लाय द्यायचे नाही. तर हे आपल्याला सुरुवातीपासून नाही जमलं. कारण नाव महत्त्वाचं आहे. सिटी सेलनं काल पहिली नोटीस टाकली रजिस्ट्रेशनची राउंडची, पहिल्या राउंडची. पण सुरुवातीलाच नियमांमध्ये बदल करून टाकले आणि प्रक्रिया जी आहे, तर ती खूप कन्फ्यूज्ड करणारी आहे. काल ज्यावेळेस नोटीस आली, तर त्यामध्ये सुरुवातीलाच लिहिलेलं होतं, की एम-बी-बी-एस, बी-डी-एस कोर्स ओन्ली. आता अगोदर कसं होतं, की सगळ्या कोर्सचं रजिस्ट्रेशन एकत्रित व्हायचं. असं वाटलं होतं, की यावर्षीसुद्धा लॉग इन केल्याच्यानंतर सगळ्या टॅब दिसतील. पण काल एक रजिस्ट्रेशन शेवटपर्यंत करून बघितलं, तर त्यामध्ये सर्वात शेवटी म्हणजे ज्यावेळेस आपण कोर्सचं सिलेक्शन करणार आहे, तर तिथं कोणतंच ऑप्शन उपलब्ध नव्हतं. ओन्ली फॉर एम-बी-बी-एस, बी-डी-एस ग्रुप ए असं दिलेलं होतं. मग याचा अर्थ बी-एम-एस, बी-एच-एम-एसचं रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाही का? तर हा पण एक प्रश्न मनामध्ये आहेच, सर्वांच्याच मनामध्ये आहे. तर नियम थोडे बदललेले आहे, तर त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन आहे. तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा. म्हणजे तुम्ही जर कुठे जॉइन असाल, तर ते व्यक्ती तुम्हाला इन्फॉर्मेशन देतच असतील. आणि जिजाऊ अकॅडमी जॉइन असाल, तर आपल्या ग्रुपवर सकाळपासून ते अपडेट देणं सुरू आहे. तर त्यामध्ये माझे स्वतःचे काही ऑडिओज असतील, काही प्रश्नोत्तरे असतील. काल मी स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ पण तुम्हाला बनवून दिला, की त्यामध्ये कुठं आपल्याला काय फिल करायचं. चूक काहीच होत नाही रजिस्ट्रेशनमध्ये. फक्त तुम्ही जर जिजाऊ अकॅडमी जॉइन असाल, तर तुम्हाला एक वेगळा नंबर दिलेला आहे वैयक्तिकवाला. तर त्या नंबरसोबत तुम्ही संपर्कात राहा. 101% तुमची कुठलीच चूक होत नाही. आता पहा, रजिस्ट्रेशन तर हे तर वेगळा विषय आहे. तर ते तर आपण स्वतः किंवा कॉम्प्युटर सेंटरवर पण करू शकतो. पण नियम, यावर्षीच्या नियमांमध्ये जे बदल झालेले आहे, तर ते थोडे फोकस करतोय. कारण कुठं आपण अडकू शकतो, तर हे पण महत्त्वाचं आहे. पहा सुरुवातीला तर काल परवा म्हणजे जवळपास 4-5 तारखेच्या दरम्यान एक नोटीस आलेली होती. तर त्यामध्ये काय सांगितलेलं होतं, की डॉक्युमेंट्स तयार ठेवा. आता डॉक्युमेंट्समध्ये काय होतं, की जे आपले हिली एरियामध्ये जे येणारे मुलं आहे, डोंगरी भागामध्ये, तर त्यांच्या पालकांचं पण हिली एरिया सर्टिफिकेट लागेल, असं त्यामध्ये देण्यात आलेलं होतं. आता मी काय केलं, की आपल्या ग्रुपवर सगळ्यांना हेल्पलाईन नंबर देऊन टाकले, की तुम्ही ताबडतोब कॉल करा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या हेल्पलाईन सेंटरवर. कारण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्पलाईन सेंटर दिलेलं आहे आणि त्यांना सांगा, की पालकांना डोंगरी सर्टिफिकेट मिळत नाही. म्हणजे पालकांचं जे शिक्षण आहे, जर झालेलं नसेल, तर मग त्यांना डोंगरीचा दाखला मिळताना कसा मिळणार आहे? तर लोकांनी ते केलं आणि त्या नोटीसमध्ये बदल झाला. आता फक्त विद्यार्थ्याचं जे सर्टिफिकेट आहे डोंगरीचं, तर ते लागणार आहे. तर हा नियमांमध्ये त्यांनी केलेला बदल आहे, पण तो थोडा परत आता बदललेला आहे. आता पुढचा विषय परत एक, की बाकीचे डॉक्युमेंट्स चेंज झाले का? तर येस, चेंजेस आहे. ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार, तर त्यावेळेस जे आपल्याकडं कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, तर ती जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करतोय, तर त्यामध्ये ती ऑटोमॅटिक फेच होणार आहे. म्हणजे अपलोड करायचं काम नाही पडणार. तिथं एक फेच व्हॅलिडिटी असा ऑप्शन येणार आहे. तर त्यासाठी तुमचा जो कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर आहे, तर तो अगोदर फॉर्म भरताना तुम्हाला टाकावा लागणार आणि त्या नंबरवरून मग ते ऑटोमॅटिकली इकडे येणार. म्हणजे थोडक्यात बदल आहेत, खूप बदल केलेले आहे सी सेलनं. तसेच राउंडच्या नियमांमध्ये पण बदल केलेले आहे. फक्त आपण थोडा अपडेट राहा. आता जर आपण विचार केला, जो पहिला राउंड आहे, पहिला राउंड आता एम-बी-बी-एस, बी-डी-एसची नोटीस आलेली आहे. म्हणजे थोडक्यात एम-बी-बी-एस, बी-डी-एसचेच रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. मग आता जर आपण पेमेंट केलं ₹1000 तर हे आपल्याला आपल्या फॉर्मवर ओन्ली फॉर एम-बी-बी-एस, बी-डी-एस असंच दिसणार आहे. पण आता समजा आपल्याला एम-बी-बी-एस, बी-डी-एस पण करायचं, सोबत बी-एम-एस, बी-एच-एम-एस पण ट्राय करायचं. मग आतापासून जर आपण रजिस्ट्रेशन करून ठेवलं, तर याच्याच आपल्याला बी-एम-एस, बी-एच-एम-एसच्या चॉईस फिलिंग करता येतील का? हा पण मोठा प्रश्न आहे. तर यासंबंधी आज, उद्या या 2-3 दिवसामध्ये सी-ई-टी सेलसोबत काही हेल्पलाईन नंबर असतात, त्यांचे मेल आयडी असतात, तर त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं गरजेचं आहे. तर त्याचा अपडेट मी तुम्हाला नक्की या 1-2 दिवसामध्ये देणार आहे. तर त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत नियम लक्षात घ्या. आता इन्फॉर्मेशन बुलेटिन जर का आपण रीड केलं, तर तिसऱ्या राउंडचा नियम थोडा चेंज झालेला आहे. तर त्यामुळं पहिला राउंड, दुसरा राउंड याबद्दल तुम्ही थोडं निश्चिंत राहा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पद्धत पण बदललेली आहे. जसं मागच्या वर्षी आपण ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथल्या तिथं व्हायचे. विद्यार्थ्यांना रेड मार्क यायचे, की तुमचे हे डॉक्युमेंट्स करेक्ट करा, रेक्टिफाय करा. पण यावर्षी काय आहे, साधारण एक 7-8 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत एक ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर तुम्हाला दिलं जाणार आहे. तर त्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर होईल आणि नंतर मग मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल.
म्हणजे जर आपल्याला SML लिस्टमध्ये आपलं नाव MBBS BDHच्या जर बघायचं असेल, तर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 600 मार्क आहे, 622 आहे, 523 आहे, त्यानंतर 350 मार्क आहे. नो मॅटर. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मॅटर करतं यानंतर. कारण जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जर का चुकलात, तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही. तर त्यामुळं ती पद्धत थोडी काळजीपूर्वक हाताळायला विसरू नका. आणि सोबत एकच, सध्या जिजाऊ अकॅडमीचे जे ऑफिसला व्हिजिट करणारे जे पालक आहे, तर त्यांना एक नम्र विनंती आहे. अगोदरचे जे मेंबर्स जॉइन आहे, तर त्यांची कामं आमचे सुरू असतात आणि तुम्हाला वेळ देणं शक्यच होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही मेसेज जर केला, की सर भेटायला यायचं, तर एवढी कॉलची संख्या आहे सध्या. सेंड क्यूआरला रिप्लाय देणं सुद्धा शक्य होत नाही. तर एवढे मेसेज आहे आणि सोबतच एक लिमिटेड मेंबर्स आम्ही घेतो. एकदा ते संपले की परत घेत नाही. तर त्यामुळे यानंतर हे बऱ्याच दिवस ते सेंड क्यूआरला सुद्धा तुम्हाला क्यूआर मिळेल, तर याची गॅरंटी नाही. तर त्यामुळं थोडं एक हात जोडून एक नम्र विनंती करतोय आणि माफी मागतोय. जर समजा तुम्हाला क्यूआर जर मिळाला नसेल, तर मला माफ करा. कारण पेड मेंबर जे घेतो ते लिमिटेड घेतो आणि त्यांच्यावर फोकस करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे अनलिमिटेड काउन्सिलिंग मेंबर जॉइन करायचे आणि नंतर मग कॉल उचलायचे नाही किंवा WhatsAppला रिप्लाय द्यायचे नाही. तर हे आपल्याला सुरुवातीपासून नाही जमलं. कारण नाव महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आज आपण थांबूया. बाय.